दुसरा राजे. अध्याय 3. यहुदाचा राजा यहोशाफाट याच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी अहाबाचा पुत्र यहोराम शोमरोनात राज्य करू लागला. त्याने 12 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, तरी आपल्या आईबापा इतके केले नाही. कारण त्याच्या बापाने केलेला बाल मूर्तीचा स्तंभ त्याने काढून टाकिला. तरी जी पापकर्मे नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून करवली त्याचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडिली नाहीत. मोवाबाचा राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता. तो इस्रायलाच्या राजास 1,00,000 कोकरांची व 1,00,000 एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे. अहाब मेल्यावर मोवाबाचा राजा इस्रायलाच्या राजावर उलटला. त्या समयी यहोराम राजाने शोमरोनातून बाहेर निघून सर्व इस्रायलांची जमवाजमव केली. त्याने जाऊन यहुदाचा राजा यहोशाफाट यास असा निरोप पाठविला की मोवाबाचा राजा मजवर उलटला आहे, तर त्याच्याशी लढाव्यास आपण मजबरोबर येता काय? तो म्हणाला, हो, मी येतो. आपण आणि मी एकच. माझे लोक ते आपले लोक, माझे घोडे ते आपले घोडे. त्याने विचारिले, कोणत्या मार्गाने आपण जावे? त्याने म्हटले, अदोमी रानाच्या वाटेने. त्याप्रमाणे इस्रायलाचा राजा, यहुदाचा राजा आणि अदोमाचा राजा यांनी कूच केले. त्यांनी वळसा घेऊन 7 मजला केल्यानंतर सर्व सेना व त्यांच्याबरोबर असलेली जनावरे यास पिण्यास पाणी मिळेना. तेव्हा इस्रायलाचा राजा म्हणाला, अरे रे, ह्या 3 राजांना मोवाबाच्या हाती द्यावे, म्हणूनच परमेश्वराने त्यास एकवट केले आहे. तेव्हा यहोशाफाट म्हणाला, ज्याच्याद्वारे आपणास परमेश्वराला प्रश्न करिता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय? इस्रायलाच्या राजाच्या सेवकापैकी एकाने सांगितले, एलियाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलिशा येथे आहे. यहोशाफाट म्हणाला, परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त होत असते. मग इस्रायलाचा राजा यहोशाफाट व अदोमाचा राजा हे त्याचकडे गेले. अलिशा इस्रायलाच्या राजास म्हणाला, मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा. इस्रायलाचा राजा त्यास म्हणाला, नाही नाही, ह्या 3 राजांना मोवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यास एकवट केले आहे. अलिशा म्हणाला, ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ, येथे असलेला यहुदाचा राजा यहोशाफाट याला मी मान देत नसतो, तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. आता एखादा वाजंत्री घेऊन या. वाजंत्री वाद्य वाजवीत असता परमेश्वराचा हस्त अलिशावर आला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खणा. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमची पाठाळे आणि जनावरे पाणी पितील. परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे. तो मोवाबी लोकास तुमच्या हाती देईल. तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा. चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा. सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतींची नासाडी करा. सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला. राजे एकवट होऊन आपल्याशी लढाई करण्यास येत आहेत हे मोवाबी लोकांनी ऐकले, तेव्हा जितके मोवाबी लढाईला कमर बांधण्यास लायक होते तितके व त्याहून अधिक वयाचे सगळे एकवट होऊन सीमेवर उभे राहिले. दुसऱ्या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मोवाबी लोकास ते दुरून रक्तासारखे भासले. ते म्हणाले, ते रक्तच आहे. त्या राजांचा नाश झाला आहे. त्यांनी एकमेकास मारून टाकिले आहे यात संशय नाही. तर मोवाब्यांनो, लूट कराव्यास चला. मोवाबी इस्रायलाच्या छावणी नजीक आले तेव्हा इस्रायलांनी उठून त्यास मार दिला आणि ते त्यांच्यापुढून पळाले. इस्रायल त्यास मारीत मारीत त्यांच्या देशात शिरले.
त्यांनी नगराचा विध्वंस केला. सर्व चांगल्या चांगल्या शेतात प्रत्येक पुरुषाने दगड फेकले. त्यांनी ती दगडांनी भरून टाकली. पाण्याचे सर्व कूप बुजविले. सर्व चांगली झाडे तोडून टाकली. कीर हरेसेत येथे त्यांनी दगडांशिवाय काही एक राहू दिले नाही. गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला. युद्धात आपण अगदी जेर झालो असे मोवाबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने 700 धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही. तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज यास नेऊन तटावर त्यास होम केला. यावरून इस्रायलांवर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.